विस्डम प्रवाह ज्ञान धारा. नमस्कार. आज आपण एका खूप सुंदर प्राचीन बोधकथेतून एक जबरदस्त धडा शिकणार आहोत. गोष्ट आहे गुरु वायूंची आणि त्यांच्याकडून मिळालेल्या बोधाची. आपल्या आयुष्यात एक प्रश्न नेहमीच असतो, नाही का, की स्तुती आणि टीकेपासून, या दोन्हींपासून आपल्या मनाचं रक्षण करायचं तरी कसं? ही काही आजची समस्या नाहीये. ही तर अगदी पूर्वीपासून चालत आलेली आहे आणि आजच्या डिजिटल युगात तर काय विचारूच नका. पण याचं उत्तर एका फार सुंदर गोष्टीत लपलंय. आणि हे उत्तर आपल्याला मिळतं ऋषी दत्तात्रेयांच्या गोष्टीतून. त्यांची शिकण्याची पद्धत इतकी भारी होती ना, की त्यांनी आपल्या आजूबाजूच्या निसर्गातल्या प्रत्येक गोष्टीला आपलं गुरु मानलं. हो, अगदी खरंय. आणि त्यांच्याकडून ते शिकत गेले. त्यांचे असे एकूण 24 गुरु होते. तर या 24 गुरूंपैकीच एक महत्वाचे गुरु होते वायू. हो, अगदी साधा वारा. आणि आता आपण हेच पाहणार आहोत की वाऱ्याच्या एका साध्याशा निरीक्षणातून त्यांना किती मोठं, किती गहन सत्य सापडलं. ऋषी दत्तात्रेयांनी काय पाहिलं माहितीये? त्यांनी पाहिलं की जेव्हा वारा एखाद्या सुंदर फुलांनी बहरलेल्या बागेतून जातो, तेव्हा तो त्या फुलांचा सगळा गोड सुगंध जणू काही आपल्यासोबत घेऊनच पुढे जातो आणि सगळीकडे तो सुगंध पसरवतो. पण गंमत बघा, तोच वारा जेव्हा एखाद्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यावरून वाहतो, तेव्हा काय होतं? तेव्हा तो सोबत घेऊन जातो ती घाणेरडी दुर्गंधी. म्हणजे बघा, एकीकडे सुगंध आणि दुसरीकडे दुर्गंधी. किती टोकाचे अनुभव आहेत हे दोन्ही. आणि इथेच, अगदी याच क्षणी दत्तात्रेयांना एक खूप मोठी गोष्ट कळली. त्यांना लक्षात आलं की वारा सुगंधही वाहून नेतो आणि दुर्गंधीही. पण तो स्वतः कधी सुगंध किंवा दुर्गंध बनतो का? नाही. तो फक्त एक माध्यम म्हणून काम करतो. काही वेळाने तो सुगंधही निघून जातो आणि ती दुर्गंधीही नाहीशी होते. पण वारा, तो मात्र जसाच्या तसा निर्मळ आणि अलिप्त राहतो. तर ह्या एका साध्या निरीक्षणातून दत्तात्रेयांनी आपल्या आयुष्यासाठी 2 प्रचंड महत्वाचे धडे घेतले. कोणते आहेत ते 2 धडे? चला बघूया. यातला पहिला धडा होता, पुढे जात रहा. थांबायचं नाही, अगदी वाऱ्यासारखं. आयुष्यात चांगली परिस्थिती येईल, वाईटही येईल, पण त्यांना मनात साठवून ठेवायचं नाही. त्यांना फक्त वाहून जाऊ द्यायचं. आणि दुसरा धडा होता, आपला मूळ स्वभाव जपा. जसा वारा स्वतः निर्मळच राहतो, तसंच बाहेरच्या चांगल्या वाईट गोष्टींचा परिणाम आपल्या मूळ स्वभावावर, आपल्या आतल्या शुद्धतेवर होऊ द्यायचा नाही. बरं, ही तर झाली प्राचीन गोष्ट. पण ही शिकवण आजच्या काळात आपल्या आयुष्यात कशी लागू होते? त्यासाठी सगळ्यात उत्तम उदाहरण कोणतं असेल, तर ते आहे सोशल मीडिया. विचार करा, सोशल मीडियावर मिळणारे लाईक्स, कमेंट्स, ती सगळी स्तुती, हे सगळं म्हणजे काय? त्या बागेतला गोड सुगंध. ऐकायला, अनुभवायला खूप छान वाटतं, पण ते कायम टिकतं का? नाही, ते तात्पुरतं असतं. आणि मग येते टीका, ट्रोलिंग. ते काय आहे? तोच कचऱ्याच्या ढिगाऱ्यावरचा दुर्गंध. खूप त्रासदायक वाटतो, पण तो सुद्धा कायमचा नसतो. आणि खरी गंमत किंवा खरं आव्हान इथेच सुरू होतं. जेव्हा स्तुती मिळते तेव्हा आपण इतके हुरळून जातो की जणू काही तो सुगंध आपण कायमचा धरून ठेवू पाहतो. आणि टीकेमुळे इतके निराश होतो की ती दुर्गंधी आपण स्वतःला चिकटवून घेतो. आणि मग दोन्ही परिस्थितीत होतं काय? आपण अडकून पडतो, पुढेच जाऊ शकत नाही. मग वायूचा धडा आपल्याला काय सांगतो? तो सांगतो की अरे, दोन्ही गोष्टींचा अनुभव घ्या, पण त्यांना पकडून बसू नका. आपलं काम करत आपल्या मार्गावर पुढे चालत राहा. तर मग ह्या सगळ्या गोष्टीतून आपल्याला काय शिकायला मिळतं? सुखी जीवनाचं रहस्य नेमका आहे तरी काय? याचं उत्तर खरं तर एकाच वाक्यात आहे. परिस्थितीच्या प्रभावापासून अलिप्त राहून सतत प्रवाही राहणे, हेच सुखी जीवनाचे रहस्य आहे. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर, आपण कुठल्याही परिस्थितीतून जाऊ, चांगल्या किंवा वाईट, आपलं मूळ स्वरूप, आपलं सत्व टिकवून ठेवणं सगळ्यात महत्वाचं आहे. बाहेरच्या गोष्टींमुळे आपल्या आतली शांतता ढळू द्यायची नाही. तर मग आता जाता जाता स्वतःला एक प्रश्न विचारायला हवा. आपल्या आयुष्यात वाऱ्यासारखं प्रवाही आणि अलिप्त राहण्याची संधी देणारा पुढचा क्षण, तो कोणता असेल?